नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुभाष सुंठणकर सरांच्या नको ते उद्योग या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे आणि चांगलीच जिरली. विराट आणि अर्चनाचं लग्न ठरलं आणि लग्नाची तयारीही सुरू झाली. सोने खरेदी, कपडे खरेदी, आमंत्रण पत्रिका छापून घेणं, त्या वाटणं, पाहुण्यांसाठी फराळाची पूर्वतयारी, हॉल सजावट, रोषणाई वगैरेच्या ऑर्डर्स देणं, हनीमूनचं ठिकाण ठरवणं आणि ते आधी रिझर्व करून ठेवणं वगैरे वगैरे. विराटचे वडील वामनराव, आई वनिता कामाच्या घाईत होते. बारीक सारीक कामांचा ढीग समोर पडलेला होता. अधूनमधून वधू पक्षाचे म्हणजे अर्चनाच्या आईचे फोन येत असत आणि ते फोन वेळखाऊ असत. लग्न 20 मे या दिवशी होतं आणि एक दिवशी अर्चनाच्या आईचा मंदाबाईंचा फोन आला. तो फोन वामनरावांनी घेतला. अहो, तुम्ही 20 मे हा मुहूर्त ठरवलातच कसा? मंदाताईंनी पलीकडनं विचारलं. आ? वामनरावांच्या काही लक्षातच येईना. तुम्ही 20 मेचा मुहूर्त ठरवलातच कसा? अहो, मुहूर्त चांगला आहे की, शुक्रवारचा मुहूर्त आहे, चांगला आहे. कोण सांगताय चांगला आहे म्हणून? म्हणजे वास्तविकतः वामनराव, वनिता आणि मंदाताई अशा तिघांनी मिळूनच मुहूर्त ठरवलेला होता. कालनिर्णय कॅलेंडर पाहून मुहूर्त ठरवला होता आणि तो मुहूर्त पाहून नंतर लग्नाचा हॉल ठरवला होता. लग्न करायचं तर गणेश मूर्ती मंगल कार्यालयातच या मंदाताईंच्या घोषणेला वामनरावांनी मान्यता देऊन टाकलेली होती. मंदाताई लग्नाचा खर्च करणार असल्यानं गणेश मंगल मूर्ती कार्यालयाला वामनरावांचा काही विरोध नव्हता. ते मंगल कार्यालय महागडं होतं आणि महागडं कार्यालय वामनराव कधी निवडत नसत. वामनराव नेहमी मध्यम दराचं कार्यालयसुद्धा निवडत नसत. वामनराव नेहमी स्वस्तातलं कार्यालय निवडत. मग ते कार्यालय गैरसोयीचं असलं तरी त्यांना चालायचं. परगावी जाताना सुद्धा महाग म्हणून ते कधी बसनं जात नसत. ते नेहमी रेल्वेनं जात, ते सुद्धा पॅसेंजर रेल्वेने. एअर कंडिशन किंवा स्लीपर कोच डब्यातनं ते कधीही जात नसत. ते फारसे हॉटेलात जात नसत. कधी मित्रांबरोबर हॉटेलात गेले तर बिल मित्र देत असत. हे बघा, तो मुहूर्त अजिबात चांगला नाहीये, मंदाताई ठासून म्हणाल्या. आता सर्वांनी मिळून मुहूर्त ठरवल्यावर फक्त आपल्यावरच आरोप का, हे वामनरावांना समजेना. ते म्हणाले, कशावरनं मुहूर्त चांगला नाहीये? आम्ही खात्री केली आहे ना, अपशकुनी मुहूर्त आहे. अपशकुनी? वामनराव हादरले आणि तो शब्द ऐकून वामनरावांच्या पत्नी वनिताबाई सुद्धा हादरल्या. प्रचंड अपशकुनी आहे. अहो, कुणी सांगितलं तुम्हाला? बर्वे भटजींनी. बर्वे भटजी? हो, बर्वे भटजी. आमचे नेहमीचे भटजी आहेत ते. ते पंचांग बघतात, कुंडली बघतात. या शहरातले सर्वात चांगले, जाणकार आणि विद्वान भटजी तेच आहेत. त्यांना पंचांग पाठ असतं. मग त्यांनी तुम्हाला तो दिवस अपशकुनी आहे म्हणून सांगितलं? आणखीन काय म्हणाले ते? ते ना, त्यांनी सविस्तर सांगितलं. आम्ही त्यांना अर्चनाचं लग्न ठरलंय म्हणून सांगितलं. मग ते म्हणाले, मी मुहूर्त काढून देतो. मी त्यांना म्हटलं, आम्ही मुहूर्त ठरवलाय. मग ते म्हणाले, असा कसा ठरवला, कुठला दिवस ठरवला, वेळ काय ठरवली आहे? मग मी सांगितली 20 मेची तारीख, वेळसुद्धा सांगितली. आणि वराचे वडील वामनराव यांनी हे सगळं ठरवलंय असं सांगितलं. तर ते म्हणाले, तुमचं सगळं चुकलंय. त्यांनी पंचांग बघितलं आणि म्हणाले, तुमचं सगळं म्हणजे सगळं चुकलंय. 20 मे हा दिवसच बरा नाही आहे, अत्यंत वाईट दिवस आहे म्हणाले. म्हणजे अहो, पण मुहूर्त आपण सगळ्यांनी मिळून काढला होता ना. तुम्ही ऐका हो, 20 मे हा दिवस वाईट आहे. त्या दिवशी लग्न केलं तर फार वाईट. तुमच्या मुलीच्या संसारात विघ्न येणार. अहो, माझी कुठं आहे मुलगी? ऐका हो तुम्ही. तुमची मुलगी म्हणजे माझी मुलगी अर्चना, तिच्या संसारात विघ्न येणार. वामनरावांच्या लक्षात आलं, 20 मे हा दिवस चांगला असो वाईट असो, मंदाताईंनी मध्ये लुडबुड केली तर अर्चनाच्या संसारात विघ्न येणारच. आता आपण सगळ्यांनी मिळून दिवस ठरवलेला असताना ही त्या बर्वे भटजीला विचारायलाच कशाला गेली? हिचे ना लुडबुडच जास्त. बरं, मग पुढे काय म्हणाले ते?
अर्चनाचं आयुष्य वाईट जाणार, तिला त्रास होणार, सर्वांना मानसिक त्रास होणार. मग मी म्हटलं त्यांना की दिवस बदलणं आता काही शक्य नाही. आमची जोरात तयारी चालली आहे. दागिने खरेदी केलेत, सुंदर सुंदर साड्या खरेदी केल्या आहेत, आकर्षक पत्रिका छापायला टाकल्या आहेत, रंगीबेरंगी मेहंदी आणून ठेवली आहे, मेकअपचं सामान आणून ठेवलं आहे, पाहुण्यांसाठी सुंदर चादरी पलंगपोस आणून ठेवले आहेत, घराचं रंगकामसुद्धा झालं आहे. एकदम मस्त रंग दिला आहे घराला. दिवस बदलणं आता काही शक्य नाही. दुसरा काहीतरी उपाय सांगा. दुसरा उपाय? वामनराव गावरे-बावरे झालेले होते. हो, दुसरा उपाय सांगा म्हटलं. मग बर्वे भटजींनी सांगितला का उपाय? सांगितला की. एकदम मस्त उपाय सांगितला. काळजीचं काही कारणच नाही आहे. कुठला उपाय सांगितला? शांती. शांती करायची म्हणाले. शांती? हो, शांती करायची. सारं काही यथासांग पार पाडायचं, मग सगळी संकटं दूर. छानच आहे की नाही उपाय? मी म्हणत असते ना सगळ्यांना की आमचे बर्वे भटजी हुशार आहेत, विद्वान आहेत. लग्नाचा दिवस मुहूर्त न बदलता त्यांनी उपाय काढलाच बघा. असं? वामनरावांना हे काही फारसं पटलेलं नव्हतं. अर्चनाच्या संसारात विघ्न येऊ नयेत म्हणून शांती करणं हा एकमेव उपाय आहे असं बर्वे भटजी म्हणाले आणि मग सगळी संकटं दूर होतात म्हणाले. पण मग ही शांती कुणी करायची असते? कुणी म्हणजे? म्हणजे वरपक्षांनी, वधूपक्षांनी? अर्थात वरपक्षांनी. वामनरावांच्या डोक्यातच बॉम्ब पडला. वरपक्षांनी करायची? अर्थात. अहो असं कसं होईल? म्हणजे हे बघा, अर्चना लग्नानंतर वराच्या घरात राहणार ना, मग वराचं घर शांत करायला नको? घराच्या घरातच तिची विघ्न दूर करायची आहेत ना. अहो पण असं कसं? आता वामनराव पेचात पडलेले होते. वनिता समोर आणि आपला मुलगा विराट समोर नंतर त्यांनी हा विषय काढला. वनिताचा तसा शांती करायला फारसा विरोध नव्हता, पण मंदाताईंची आपल्या घरात चाललेली लुडबुड बघून ती वैतागली होती. आत्ताच तिने वरपक्षाच्या घरात लक्ष खूप असलं तर लग्नानंतर डोईजड होऊन बसेल या विचारानं ती कावरी-बावरी झाली होती. वामनराव खर्च खूप येणार म्हणून वैतागले होते. थोडक्यात करूया म्हणून हे भटजी एक एक गोष्ट वाढवत बसतात आणि शेवटी आपल्याला प्रचंड गंडा घालतात याचा त्यांना अनुभव होता. शिवाय लग्नाची कामं आधीच खूप वाढलेली असताना त्यातच शांतीचं काम वाढवत बसणं आणि वेळ फुकट घालवणं त्यांना नको होतं. पण विराटचे प्रश्न निराळेच होते. बाबांच्या लहानपणी शांती होती का? आजोबांच्या लहानपणी शांती होती का? पणजोबांच्या लहानपणी शांती होती का? अक्षय तृतीयेला आम्हाला सुट्टी असते, त्या दिवशी शांती केली तर चालतं का? बुद्ध पौर्णिमेला शांती केली तर चालेल का? अक्षय तृतीया ही पौर्णिमेच्याच दिवशी येते, त्या दिवशी करूयात का? त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत बसण्यापेक्षा त्याच्या पुढ्यात आपण हा विषय काढला, हा मूर्खपणा केलाय हे वामनरावांना पटलं. पण त्याच्यापासून लपवून सुद्धा शांती करता आली नसती. वामनरावांना मुळातच शांती करायची नव्हती. तिकडे अर्चना सुद्धा शांतीच्या विरोधात होती. ती तर मुहूर्त वगैरे सुद्धा मानत नव्हती. आपलं जीवन आपणच घडवू शकतो असं तिला वाटत होतं, पण मंदाताईंच्या पुढे तिचं काही चालत नव्हतं. आपल्या मनात येईल तेच खरं करण्याचा आईचा स्वभाव ती ओळखून होती. वामनरावांना सुद्धा शांती अजिबात करायची नव्हती. शांतीचा खर्च बराच येणार हे ते ओळखून होते. भटजी बरंच सामान आणायला लावणार, त्यांची दक्षिणा खूप असणार. ते 4-5 भटजी भोजनासाठी लागतात म्हणून स्वतःच्या कुटुंबातले भाऊ मुलं वगैरे भोजनासाठी आणणार. शिवाय शांतीच्या दिवशी वामनरावांचे 7-8 नातलग बोलवण्याचा वनिता आग्रह करणार. वधूपक्षाच्याही निवडक मंडळींना बोलवावं लागणार. वामनराव माणूस घाणे होते. ते घरकोंबडे होते. ते कधी नातलगांकडे जात नसत. त्यामुळे आपल्या घरीही कोणाला जेवायला बोलवायचं नाही असं त्यांचं मत होतं. त्यामुळे त्यांच्या घरी कोणी फिरकतही नसे. आपण जर आपल्या गोविंद भटजींचा सल्ला घेतला तर, तो जर थोडक्यात घरच्या घरी शांती करायला तयार झाला तर. पण त्यांना आठवलं की मागे एकदा आपण सत्यनारायण केला होता तेव्हा त्यांनी बराच गांडा घातला होता. नकोच तो. पण ही शांतीची बातमी कुठून कशी काय पण वामनरावांच्या चुलत भावाला त्या विनायकाला लागली. त्यांनी वामनला फोन केला, तोंडाचा पट्टाच सुरू केला. अरे हे 21सावं शतक आहे, किती जुनाट आहेस रे तू, शांती कसली करतोयस?
जुन्या प्रथा आता मोडून टाकल्या पाहिजेत. जुने जाऊ द्या मरणा लागुनी असं केशवसुतांनी म्हटलंय. हां, आहेस कुठे तू? अरे अंधश्रद्धा आहेत रे या सगळ्या अंधश्रद्धा. या अंधश्रद्धा आहेत ना, ह्या चुलीत घातल्या पाहिजेत. दिवस, वेळ, मुहूर्त हे कधी वाईट असतं का? लग्नानंतर संसारात विघ्न येतात म्हणे. कोण सांगते हे? तुझी भावी विहीणबाई. अरे लक्षात घे, विघ्न वगैरे आपल्या वागण्यामुळं येतात. माणसं विघ्न आणतात. त्या माणसांना सरळ केलं ना की विघ्न जातात पळून. म्हणे शांती केल्यावर विघ्न टळतात. अरे तुला सांगतो, भटजीचं स्वतःचं पोट भरायचा उद्योग आहे हा. काही शांती विनती करू नको. सांग तुझ्या त्या विहीणबाईला ठणकावून का शांती करणार नाही, गेली सोडत म्हणाव. आता विहीणबाईंना पंख नसल्यानं ती काही उडत बिडत जाणार नव्हती, पण हा विनायक सुद्धा मदतीसाठी उडत किंवा धावून येणार नव्हता. विनायक होता आळशी. त्याच्या नुसत्या तोंडाच्या बाता चालायच्या. मोठमोठ्या शब्दात धमक्यांची वाक्य सांगायचा, पण कधी मदतीला धावून येत नसे. डोंगराप्रमाणे विनायक दुरून साजरा होता, पण त्याचे मुद्दे वामनला पटले होते. विघ्न वगैरे पुढे येणार असतील तर ती शांती केल्यामुळे टळत नसतात. हे शांती करणं टाळलंच पाहिजे. हा विचार चालू असताना मध्येच वनिता म्हणाली, अहो अहो तुम्ही फोन केव्हा करणार? फोन करायचा? कोणाला? अहो अर्थात मंदाताईंना. मग तू फोन कर की. मी नाही बाई. अगं कर ग. नाही नको, मला फोनवर नाही बोलता येत. आणि त्या बाईनी चऱ्हाट लावलं की ती बाई अर्धा तास थांबत नाही. तुम्हीच फोन करा आपले. नाही करतो, पण सांगू काय तिला? तुम्ही काय करणार ते सांगून टाका ना. शांती करणार म्हणून सांगा, शांती करणार नाही म्हणून सांगा, शांती थोडक्यात करणार म्हणून सांगा, किंवा शांती करत नाही म्हणून सांगा. वामनरावांना फोन टाळायचा होता, पण फोन करणं अखेर त्यांच्या वाट्याला आलं. वामनरावांनी मंदाताईंना फोन लावला. शांतीबाबत अजून काही ठरलं नाही असं सांगितल्यावर त्या म्हणाल्या, अहो विचार काय करताय? शांती करून टाकायची, विघ्न दूर होणार आहेत. मग शांती करायला काय हरकत आहे? नाही अहो पण ऐका. आता पण काय काढला आता? शांती करायची, लवकर करायची. लग्नाला दिवस कमी राहिलेत. तुम्ही शांती करून टाका बरं. तुमच्या घरी करा. हे बघा, सगळा खर्च पाहिजे तर मी करते. मला काही पैशाला कमी नाही आहे. गडगंज भरलंय सगळं. झकासपैकी शांती करा. शांतीसाठी चांदीचा तांब्या, चांदीचं ताम्हण, चांदीची पळी वापरू. होमकुंडात सोडायच्या समिधा चंदनाच्या आणू. समई चांदीची वापरू. आमचे 70 लोक, तुमचे 70 लोक जेवायला घालू. जेवणात पंचपक्वान्न करूया. शांतीच्या भोजनासाठी 11 भटजी बोलवायला बर्वे भटजींना सांगते. सगळे भटजी सहकुटुंब बोलू. ब्राह्मण भोजन महत्वाचं आहे का नाही? एकदा ब्राह्मण संतुष्ट झाले की पुढे संसारात कधी विघ्न येणार नाही. शांती थाटामाटात करूया. मंदाताईंनी फोन ठेवून दिला. वामनराव उडाले. छताला आपटले, खाली पडले, पुन्हा उडाले, पुन्हा छताला आपटले, खाली पडले. शांती न केल्यामुळे विघ्न येतात, संकट येतात, हेच त्यांना मुळात मान्य नव्हतं. संसारात संकट कशामुळे येतात हे त्यांना माहिती होतं. नवरा बायकोचं सतत न पटल्यामुळे संकट येतात. मीच म्हणेन तेच खरं, या प्रवृत्तीने संकट येतात. नवऱ्यापेक्षा बायकोचा पगार जास्त असला तर संकट येतात. दोघांपैकी एक हट्टी असेल तर संकट येतात. माहेरच्या माणसांचं सगळं बरोबर, सासरच्या माणसांचं चूक, या प्रवृत्तीमुळे संकट येतात. आळशी स्वभावानं जशी संकट येतात तशी अति उत्साही स्वभावानंही संकट येतात. घरात पाहुणे जास्त आले की संकट येतात. सासू सासरे, दीर नणंद घरात राहिले की संकट येतात. शांती केली तरीही संकट येतात, आणि शांती नाही केली तरी सुद्धा ही संकट येतातच. तेवढ्यात बाहेरनं विराट आला. फोनवरचं मंदाताईंचं झालेलं संभाषण वामनरावांनी वनिता आणि विराटला सांगितलं. शांती करायचा मंदाताईंचा आग्रह त्यांनी सांगितला. विराटनं शांती करावी का करू नये यावर आपलं मत न मांडता निराळेच प्रश्न विचारले. गडगंज मीन्स व्हॉट? ताम्हण म्हणजे काय? ते असतं कसं? शांतीसाठी ताम्हणच का वापरायचं असतं? समिधा म्हणजे काय? पंचपक्वान्न म्हणजे कुठला स्वीट पदार्थ? शांतीला पंचपक्वान्नच का सर्व करायचं? व्हॉट इज ब्राह्मण भोजन?
मग आता आपण घरातले सगळे ब्राह्मणच आहोत की, मग आपण जेवतो ते ब्राह्मण भोजन का होऊ शकत नाही? आजोबांच्या वेळी ब्राह्मण भोजन होतं का? ब्राह्मण संतुष्ट झाले की विघ्न कशी येत नाहीत? विघ्नांचा आणि भोजनाचा संबंध काय? आम्ही घरी शांती केली तर इतर 70 पीपल जेवायला कशाला बोलवायचे? आजोबांच्या पणजोबांच्या वेळी असे 70 पीपल जेवायला बोलवायचे का? वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या प्रश्नांनी वामनराव हैराण झाले. तिथे फोनवर मंदाताईंच्या प्रश्नांचा मारा आणि इथे विराटच्या प्रश्नांचा मारा. या प्रश्नांना उत्तरं देईपर्यंत वामनरावांच्या नाकी 9 नाही तर नाकी 12 आले. त्यांनी आपल्या परीनं विराटच्या प्रश्नांना उत्तरं देऊन टाकली. वनिता मात्र एकच वाक्य म्हणाली, ही मंदाताई म्हणजे टोक्कमजी आहे. वामन, वनिता आणि विराट या गोष्टीवर विचार करायला लागले. लग्नाची तयारी करण्याच्या या काळात मंदाताईंनी सर्वांना शांतीच्या विचारात गुंतवून ठेवलेलं होतं. बराच वेळ डोकं खाजवल्यावर वामनराव पटकन म्हणाले, आपण असं केलं तर काय? शांती करावी लागणार नाही, शांती टाळता येते. सांगा की सांगा. दोघांचीही उत्सुकता वाढलेली होती. आपण मुहूर्तच बदलून टाकायचा, म्हणजे लग्नाचा दिवसच बदलायचा. जवळचा दुसरा मुहूर्त बघायचा. जवळचा मुहूर्त मिळाला तर बरं झालं. कालनिर्णय कॅलेंडरमध्ये मुहूर्त असतात. विराट, कालनिर्णयमध्ये मे महिन्यातले मुहूर्त बघ रे जरा. विराटनं भिंतीवर असलेलं कालनिर्णय टेबलवर घेतलं. मुहूर्त कुठे छापलेले असतात हे त्याला माहिती नव्हतं. मग वामनरावांच्या सांगण्यावरनं मे महिन्याच्या पानाची मागची बाजू त्यांनी बघितली. त्यावर लेख, पाककृती, योगासनं हे करून बघा, महिन्याचं राशी भविष्य, संकष्टीच्या चंद्रोदयाच्या वेळा, डॉक्टरी सल्ला. आता ह्या सगळ्यातनं मुहूर्त कुठं शोधायचा आहे त्याला माहिती नव्हतं. मग वामनरावांनी त्याला खालच्या बाजूला विवाह मुहूर्ताचा रकाना शोधून दिला. 22 मेला मुहूर्त होता. तो ठरवायला सगळ्यांची संमती दिसली, म्हणजे शांती करावी लागणार नव्हती. आधी हा विचार वनिताला आणि विराटला पटला, पण विचार केल्यानंतर लक्षात आलं की हे सगळं कठीण आहे. लग्नपत्रिका छापून झाल्या होत्या, त्या पुन्हा वेळेत छापून घेणं खर्चाचं काम. 22 तारखेला हॉल मिळतोय का नाही माहिती नाही. मंडप सजावटवाले, रोषणाईवाले, बँडवाले ऐनवेळी मिळाले नसते. पाहुण्यांनी 20 मे या दिवसासाठीची रेल्वेची, बसची, विमानाची तिकीटं रिझर्व केली होती. हनीमूनचं रिसॉर्टसुद्धा बुक झालेलं होतं. आणि मुख्य म्हणजे मंदाताईंनी या बदलाला मुळीच मान्यता दिली नसती. उगीचच दिवस बदलून प्रचंड घोळ कशाला घालत बसायचा, त्यापेक्षा तुम्ही शांती करून टाका, शांतीचा सगळा खर्च मी देणार आहे, धूमधडाक्यात शांती करा, असं ती म्हटली असती. तेवढ्यात मध्येच वनिताची बहीण वंदना हिचा ससेवाडीवरनं फोन आला. अगं वनिता, तुम्ही लग्नाच्या आधी शांती करणार आहे म्हणे, कळवायचं नाही का तसं? अगं शांती केली की बरं असते ग बाई, पीडा, संकट, बाधा, त्रास नष्ट होतात बघ. मला न कळवता कशी काय ठरवली ग शांती? अर्थात मी मदतीला येणारच आहे ग वनिता, शुक्रवारी आहे नाही शांती, मी गुरुवारी मदतीला येते बघ. असं म्हणून वंदनाने फोन ठेवला. आता या फोनमुळे वामनराव, वनिता, विराट तिघांच्याही छातीत धस्स झालं. कारण वंदना अति हौशी होती. तिने लग्नाच्या बातम्या काढता काढता कुठून तरी शांतीची बातमी काढली होती. त्यात शांती शुक्रवारी आहे ही चुकीची बातमी काढली होती. कुठलाही कार्यक्रम असो, मदतीला म्हणून ती आधीच हजर व्हायची. कुठेही लग्न, मुंज, वास्तुशांती, 61 वगैरे कार्यक्रमाला ती जायचीच. पण 13वा, श्राद्ध, वर्षश्राद्ध या कार्यक्रमांना सुद्धा ती उत्साहात हजर असायची. वामनरावांच्या सर्व नातलगांच्या घरी जाऊन भेटून येण्यात तिला खूप उत्साह वाटायचा. त्या उलट वामनराव ते घर कोंबडे होते. ही वंदना जिथे जिथे जात असे तिथे तिथे ती सगळ्यांचे फोन नंबर लिहून घेत असे आणि ससेवाडीला गेल्यावर अधूनमधून त्यांना ती फोन करत असे. तिच्याकडे गोविंद भटजींचा फोन नंबर असणार, कदाचित मंदाताईंचा सुद्धा फोन नंबर असणार. तिथूनच कुठनं तरी वंदनानं बातमी काढली. आता ही वंदना गुरुवारी येणार. ती सर्व नातलग मित्रमंडळींच्या घरी जाऊन येणार. शांतीसाठी हजर राहण्याची सहजपणे आमंत्रणं देऊन येणार. शांतीबाबत, लग्नाबाबत बातम्या काढून येणार. हळूच मध्येच मंदाताईंच्याकडे जाऊन येणार, त्यांच्याशी जवळीक साधणार. आणि मंदाताई तर काय, सगळ्यांना सगळं काही सविस्तर सांगण्यात पाठाईत, सविस्तर वर्णन करून.
वंदना पटापट नातलगांकडे जाऊन आल्यामुळे वामनराव आणि वनिताची कामं मात्र वाढणार, गुंता वाढणार, दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण होणार. या वंदनाला टाळलं पाहिजे. लग्नाला येणार तेव्हा येऊ दे, पण शांतीसाठी म्हणून नको. मग तिला टाळण्यासाठी वामनराव वनिता उपाय शोधायला लागले. हे बघ, आपण असं करूया, आपण गुरुवारी गावात नाही असं तिला सांगू. कुठे जाणार म्हणून सांगणार? आपण कुलदेवतेला जाणार म्हणून सांगू. लग्नाची पहिली आमंत्रण पत्रिका देवापुढे ठेवायला श्री ज्योतिबा देवस्थानला जाणार असं सांगून टाकू. अजिबात नको. का का तिला ज्योतिबा देवस्थानला येण्यात खूप इंटरेस्ट आहे. आमच्याबरोबर ती स्वतः येते म्हणेल. गेली 7-8 वर्ष ती म्हणतीच आहे की आपण आपले सगळे मिळून एकदा ज्योतिबा देवस्थानला जाऊ, एकदा राजराजेश्वर मठाला जाऊ, एकदा ज्योतिबाचं दर्शन घेऊ, अलख निरंजनाचं दर्शन घेऊ. आता वामनराव महाराज, बाबा, महंत वगैरे काही मानत नव्हते. असे लोक फक्त पैसे उकळतात हे त्यांचं मत. अरे बापरे, मग कुलदेवतेला चाललोय हे अजिबात सांगायचं नाही. मग आता काय सांगूया? अगं, आपण आजारी आहोत असं सांगितलं तर मी मदतीला येते असं ती म्हणणारच की. मग ते दोघं सबबी आठवायला लागले. शेवटी आमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी जवळच्या 2-3 गावांना जाऊन येणार, ही थोडीशी न पचणारी थाप मारून टाकायची असा दोघांनी मिळून निर्णय घेतला. वंदनाला तसं कळवून टाकलं. तर वंदना म्हणाली, सगळे बाई मला टाळतातच, मी मदतीला आले असते तर काय बिघडलं असतं ग? पण तरीही वंदनाचा प्रश्न तात्पुरता मिटला. मग वनिताच्या सांगण्यावरनं वामनरावांनी मंदाताईंना पुन्हा फोन केला आणि विचारलं, जर शांतीचा खर्च तुम्हीच करायची तयारी दाखवली आहे तर शांती तुम्हीच तुमच्या घरी करता का? बघा, हे बघा, मी बर्वे भटजींना विचारून घेतलंय, पुन्हा एकदा विचारून घेतलंय, पण ते म्हणाले शांती ही वरपक्षानं करायची असते. तो अधिकार वरपक्षाचा असतो, वरपक्षाचा तो सन्मान असतो. अर्थात शांती तुमच्या घरी झाली तरी खर्च मीच करणार म्हणा. जकास करूयात की शांतीसाठी चांदीची समई, चांदीचं तामण, चांदीची पळी वापरू. अर्चनाला मी शांतीसाठी वेगळे दागिने करणार आहे. समिधा चंदनाचे आणू. जेवणात पंचपक्वान्न करू. 11 भटजींना सहकुटुंब भोजन घालू. रांगोळ्या घालू. दरवाज्यात विजेची रोषणाई करू. अहो, पण आता पण बीण म्हणायचा प्रश्नच नाही. मी सगळं विचारलंय बर्वे भटजींना. शांती केली नाही तर मात्र सगळं खड्ड्यात जाणारे म्हणाले. ते प्रचंड नुकसान आहे म्हणाले. खड्ड्यात जाणार? प्रचंड नुकसान होणार? अहो, रवी, मंगळ, शुक्र काहीतरी म्हणत होते ते. कोणता तरी ग्रह अष्टमात आहे आणि कुठल्या तरी ग्रहाची युती आहे असंही म्हणाले. शांती केली नाही तर घरातल्या कर्त्या पुरुषाची नोकरी जाऊ शकते म्हणाले, किंवा त्याची बदली होऊ शकते म्हणाले. संपत्तीच्या बाबतीत होत्याचं नव्हतं घडतं म्हणाले. दागिन्यांची चोरी होऊ शकते म्हणाले. अपघात आणि त्यानंतर दवाखान्याचा योग येऊ शकतो म्हणाले. घरात कलह माजतात, असमाधान पसरतं असंही म्हणाले. आणि ही वाईट ग्रहांची युती टाळायची असेल तर शांती करावीच लागेल असंही म्हणाले. मंदाताईंच्या या बोलण्यामुळे वामनराव फारसे अस्वस्थ झाले नाहीत. ज्योतिषी, भटजी, गुरुजी, बाबा, बुवा नेहमी असं काहीतरी सांगतात हे त्यांना माहिती होतं. ते आधी घाबरवतात आणि मग गंडा घालतात, हे वामनरावांचं मत. मग इतर थोडा वेळ गप्पा ऐकून नंतर कळवतो असं सांगून वामनरावांनी फोन ठेवला. हे सगळं वनिताला सांगताच वनिता म्हणाली, त्या सगळ्या गोष्टींना वाढवून सांगतात असा मला संशय आहे. तो बर्वे भटजी कशाला पाहिजे? आपण आपल्या गोविंद भटजींना विचारूया. तो बरा आहे, गोविंद भट. हे मात्र बरोबर आहे. गोविंद भटजी काय म्हणतात ते बघू, मग आपण आपला निर्णय घेऊ. बरोबर आहे. असं करूयात, आज संध्याकाळी तुम्ही आणि मी मिळून गोविंद भटजींच्या घरी जाऊ आणि तो काय म्हणतोय ते पाहू. अगं, दोघं कशाला? मी एकटा जाऊन येतो की विचारून. वामनरावांचा हेतू निराळा होता. नाही हो, जाऊ दोघं. नाही, नको, आधीच कामं पडली आहेत, मी एकटा जाऊन येतो. बरं, जा, पण सगळं व्यवस्थित विचारा. विचारतो. मग वामनराव एकटे गोविंद भटजीच्या घरी गेले. 20 मेचा दिवस मुहूर्त म्हणून वाईट आहे का? शांती आवश्यक आहे का? हे सगळं त्यांनी विचारलं. तेव्हा गोविंद भटजींनी काही मुद्दे सांगितले. शांती करावीच लागणार. राहू, केतू, राहुकाळ, अशुभ ग्रहाचं सावट, शांती न केल्याचे दुष्परिणाम हे सगळे बघता शांती करावीच लागणार. 11 भटजींची गरज नाही. 9 भटजींना सहकुटुंब भोजन घातलं तरी चालतं. सारी कर्मकांड यथासांग करावीच लागणार.
संपूर्ण शांतीचा कार्यक्रम 5 तास चालणार. त्यानंतर ब्राह्मण भोजन आणि ते संपल्यावर निमंत्रितांना भोजन. हे सगळं ऐकून मावंतरावांच्या छातीत धस्स झालं. गोविंद भटजी तेच सांगत होता. घरी जाताना वाटेत त्यांनी विचार केला आणि मग घरी सांगायचं असं ठरवलं. त्यांच्या डोक्यात विचार आला की शांती थोडक्यात केली तरी चालते. 1 तासात उरकायची. फक्त 2 भटजींना भोजन वाढलं तरी चालतं. सहकुटुंब गरज नाही. दामोदर भटजी शांतीचं कार्य करतो त्याला बोलवायचं. वामनरावांना दामोदर भटजी माहिती होता. तो कोणतंही कार्य थोडक्यात उरकायचा. गणेश पूजा, तुळशीचं लग्न, नागपंचमीची पूजा वगैरे तो 10 मिनिटात उरकायचा. पूजेचं जास्त सामान आणायला सांगत नसे. दक्षिणासुद्धा कमी घ्यायचा. अगदी स्वस्तातला भटजी होता. हे सगळं त्यांनी ठरवून घरी सांगितलं. हे ऐकताच वनिता थोडी खुश झाली आणि म्हणाली, चला मंदाताईंना फोन करून सांगून टाका. अगं तू सांग. नको, तिची वटवट ऐकायला लागते. तुम्ही करा फोन. शेवटी वामनरावांनी फोन केला आणि थोडक्यात शांती करता येते आणि दामोदर भटजी ती करतो हे त्यांनी सांगितलं. हे ऐकताच तिकडून आपल्या स्टाईलमध्ये मंदाताई म्हणाल्या, थोडक्यात? अहो थोडक्यात कसली करताय? थोडक्यात करायला आम्ही काय दरिद्री आहोत का काय? शांती थाटामाटात करायची. खरं म्हणजे माझ्या मनात साखरपुडासुद्धा धूमधडाक्यात करायचा होता, पण आम्ही करतो असं तुम्ही सांगितलं आणि घरच्या घरी उरकलात तो. आपण साखरपुडा आम्ही व्यवस्थित केला का नाही? छान झाला साखरपुडा. छान? छान म्हणे छान. अगदी फडतूस पद्धतीनं उरकलेल्या साखरपुड्याला तुम्ही छान म्हणताय? फालतू होता तो, फालतू. तुमच्या घरातले 3 आणि तुमच्या गावाकडची 2, फक्त 5च माणसं. आमची फक्त 20च माणसं. तुमचे इतर नातलग नाहीत, विराटचे मित्र नाहीत, तुमचे शेजारी पाजारी नाहीत, ऑफिसातले सहकारी नाहीत. हा कसला मेला दरिद्री साखरपुडा? घरच्या घरी केलात, लहान खोलीमध्ये. अहो साखरपुड्याचं जेवण तरी द्यायचं 5-25 जणांना. साधा शिरा आणि उपीट दिलंय तुम्ही आणि अर्धा कप चहा. सजावट नाही, रोषणाई नाही, भटजीसुद्धा नाही. मला तरी वाटतंय की आमच्या परीनं आम्ही व्यवस्थित केलं. व्यवस्थित म्हणे व्यवस्थित. कामच्या लावू साखरपुडा होता तो. आम्ही साखरपुडा केला असताना तर थाटामाटात केला असता. आमची 100 तुमची 100 माणसं जेवायला बोलवली असती. सूप, स्टार्टर, जेवण, बटरस्कॉच आईस्क्रीम दिलं असतं. गार्डन पॅलेसच्या भव्य हॉलमध्ये साखरपुडा केला असता आम्ही. स्पेशल गुलाबाच्या फुलांची सजावट केली असती. रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई केली असती. स्पेशल फोटोग्राफर बोलावला असता. 1100 फोटो काढले असते. 11 आकडा शुभ मानतात ना हो. शांतीला सुद्धा 11 भटजी बोलवायचे, सहकुटुंब सहपरिवार. 11 भटजी सहकुटुंब सहपरिवार बोलवले तर ते 11च कसे राहतात हे वामनरावांच्या लक्षात येईना. मंदाताई सांगतच होत्या, शांती थाटामाटात करायची. शांतीला गोदान करतात म्हणे, म्हणजे भटजीला गाय दान करतात म्हणे. पण हल्ली गाय मिळत नाही ना, म्हणून मग गायीच्या किमती एवढे पैसे भटजींना द्यायचे असतात असं बर्वे भटजी म्हणत होते. एका भटजीला 1 गाय का 11 भटजींना 11 गायी? असा प्रश्न वामनरावांना पडला. पण तो प्रश्न मंदाताईंना विचारून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायच्या फंदात ते नाही पडले. वस्त्रदान सुद्धा करतात म्हणे बरं. मंदाताईंनी दुसरा मोठा धोंडा वामनरावांच्या पायावर टाकलाच. अहो पण हल्ली वस्त्र मिळतात कुठे? असं वामनरावांनी म्हणण्यापूर्वी मंदाताई ठसक्यात म्हणाल्या, मी तर ठरवलंय 11 भटजींना शर्ट आणि धोतर द्यायचं आणि भटजीच्या बायकांना उंची भरजरी साड्या द्यायच्या. वामनरावांच्या पोटात खड्डा पडला. अर्चना पुढे आपल्या घरात राहायला आल्यावर आपलं आणि वनिताचं धाबदाण आणणार हे त्यांनी आत्ताच ओळखलं. आम्ही आमच्या घरी शांती केली असती ना तर मोठ्या धूमधडाक्यात केली असती. पण काय? काही बदल होतो का ते बघावं याच्या उत्सुकतेनं वामनरावांनी विचारलं. पण आम्हाला नाही ना शांती करता येत. शांती वरपक्षानं करायची असते. अर्चना वरपक्षाच्या घरी राहायला जाणार ना, म्हणून त्या घराची शांती करायची. असं म्हणून मंदाताईंनी फोन ठेवून दिला. तोच विराट बाहेरनं घरात आला. मंदाताईंचं म्हणणं वामनरावांनी विराटला थोडक्यात सांगितलं. ही अर्चनाची आई आहे ना, एक एक गोष्ट वाढवत बसते बाबा. काही गरज नसताना वाढवते. हे गोदान काय काढलंय? गोदान म्हणजे काय? वामनरावांनी त्याला गोदानचा अर्थ सांगितला. हा म्हणजे काऊ डोनेशन म्हणा ना, काऊ डोनेशन. मी फर्स्ट टाइम ऐकतोय. मला फक्त डोनेशन माहिती आहे. आय डोनेशन माहिती आहे, ब्लड डोनेशन माहिती आहे. हे काऊ डोनेशन कुठनं आलं मध्ये? अरे ते भटजींनी काढलंय. गाई किंवा गाईच्या किमती एवढे पैसे भटजींना द्यायचे म्हणे. वाय भटजींना का? पुअर पर्सन्सना का नाही? भटजी आधी श्रीमंत असतात. आणि मग हे आता वरदान काय भानगड आहे? वरदान नाही रे, वस्त्रदान.
मीन्स व्हॉट? मग वामनरावांनी वस्त्रदानाचा अर्थ विराटला सांगितला. म्हणजे क्लोज डोनेशन म्हणा की. अहो मग जुने फाटके बनियन, जुन्या अंडरवेअर, जुने पायजमे, फाटके सगळं देऊन टाकायचं त्यांना. अरे ते भटजींना कसं देता येईल? हे बघ, ते जुना पुराणा माल या दुकानात 1/5 किमतीत विकत घेतात, तिथे जाऊन विकायचं. वामनराव गेली अनेक वर्ष जुने कपडे, बनियन, पायजमे, पंचे, टॉवेल, सॉक्स, टोप्या त्या दुकानात वनिताला न सांगता गुपचूप विकून येत होते. हे बरोबर आहे. विराटनं मान्यता दिली. आणि इथे मंदाबाई म्हणे भटजींच्या 11 बायकांना. अरे एका भटजीच्या 11 बायका? एका नाही रे, 11 भटजींच्या प्रत्येकी एका बायकोला उंची महागडी भरजरी साडी देणार आहेत. नाही ही उधळपट्टी झाली. त्यापेक्षा त्या साड्या पुअर पर्सन्सना द्या. ही अर्चनाची आई म्हणजे ओल्ड जमान्यातली आहे. मध्येच विराटला फोन आल्यामुळे तो विषय तिथं थांबला. वामनरावांना शांती करावी लागणार आहे ही बातमी त्यांच्या नात्यातल्या निरनिराळ्या गावच्या लोकात पसरली. त्यांच्या प्रतिक्रिया फोनवरनं यायला सुरुवात झाली. स्वतः चिकट असणारे गोपू मामा फोनवर म्हणाले, अरे तू एक नंबरचा चिकटा रे वामण्या, तू काय शांती करणार? तू दिवस आणि मुहूर्त सुद्धा बदलशील त्यासाठी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असणारे काका म्हणाले, काही शांती बिंती करायची नाही. जगात देव नाही, भूत नाहीत, ज्योतिष, चमत्कार, भानामती सगळं थोतांड आहे, थोतांड. शकून अपशकून असं काही नसतंय. अजिबात शांती करायची नाही. नेहमी जॉली राहणारी भाची म्हणाली, वनिता शांती करणार म्हणे? जोर आहे बाई. तिथे आल्यावर आम्हाला गार्डन पॅलेसमध्ये पार्टी पाहिजे बरं का, एन्जॉय करायचं सगळ्यांनी. अत्यंत धार्मिक असणारा पुतण्या म्हणाला, वामन काका सोमवारी गुरुवारी शांती टाळा बरं. मंगळवार शुक्रवार चालेल, राहुकाल टाळा. पहाटे 5 वाजता म्हणजे सूर्योदयापूर्वी शांतीला सुरुवात करा. पूर्वेकडे तोंड करून बसा. बसण्यासाठी लाकडी पाट वापरा. सतरंजी नको. पितळी तांब्या वापरा, स्टेनलेस स्टीलचा नको. काय नवीन भटजींना हे माहिती नसतं ना, म्हणून सांगतोय मी. कायम काहीतरी निराळे उद्योग करणारी चुलत बहीण म्हणाली, मी शांतीला आले असते रे वामन, पण तेजस्वी महिला मंडळाचा त्याचवेळी वर्धापन दिन आहे. मी उपसेक्रेटरी आहे ना. शिवाय मी सर्कलची मेंबर आहे. आदर्श ललना मंडळाची मी माझी खजिनदार आहे. कामं पडली आहेत बघ. इतर बायका करतच नाहीत कामं. मग इथूनच तुझ्या शांतीला शुभेच्छा. सोलापूरचा चुलत भाऊ म्हणाला, काय मी शांतीसाठी येईन असं काही सांगता येत नाही. यायचा प्रयत्न मात्र करेल. नक्की सांगता येत नाही. पण काय हे मला त्या दिवशी तिकडे यायचंच आहे. जमतंय का बघतोय ते. काय कधी कधी कार्यक्रमाचे दिवस फेस काढतात ना. आलो तर येईन, नक्की सांगता येणार नाही. यवतमाळची मावस बहीण म्हणाली, अरे आपण 22व्या शतकात निघालोय. शांती कसली करतोय? मूर्खपण आहे. माणूस पोचलाय मंगळावर. अरे लग्नसुद्धा थोडक्यात कर, जमलेच घरच्या घरी कर. अमेरिकेत म्हणे आता प्रत्येक घराच्या टेरेसवर त्यांचं स्वतःचं विमान पार्क करणार आहेत. आणि तू कुठे 12व्या शतकातल्या काळात वावरतोयस? शांती बिंती नको बघ. अशा विविध प्रतिक्रिया फोनवरनं येत राहिल्या. त्यांना उत्तर देईपर्यंत वामनरावांच्या नाकी नऊ आले. वामनराव शांती कशी टाळावी ह्या विचारात पडले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काका, यवतमाळची मावस बहीण यांचे शांतीला विरोध करणारे विचार त्यांना पटले होते. पण ते विचार मंदाताईंना पटवून देणं महाकठीण. वनिता आणि विराट सुद्धा मंदाताईंना फोन करत नसत. अर्चना सुद्धा शांती वगैरे गोष्टी मानत नाही असं विराट सांगायचा. पण अर्चनाचं सुद्धा मंदाताईंच्या पुढे काही चालत नव्हतं. काका किंवा मावस बहिणीला मंदाताईंना फोन करून सांगा असं म्हटल्यावर, मी तुमच्यात पडणार नाही, तुमचं तुम्ही काय ते बघा असं दोघं उडवून लावायचे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी वनिताची बहीण वंदना वामनरावांच्या घरी हजर झाली. ती येताच तिने जाहीर करून टाकलं, शांतीच्या तयारीसाठी मी लवकर म्हणजे आज आले. मुलं उद्या येणार आहेत आणि हे शुक्रवारी येणार आहेत. मुलं उद्या येणार आहेत हे ऐकताच वामनरावांच्या छातीत दुखायला लागलं. कारण वंदनाच्या 4 मुलांपैकी 2 भयंकर दंगेखोर आणि 2 मुलं प्रचंड बडबडी. ती सारखी वटवट वटवट करून कुणाला काही सुचू देत नसत. आणि दंगेखोर मुलं शेजारी पाजारी जाऊन मोडतोड करून शेजाऱ्यांची भांडणं ओढवून घेत. अगं शांतीचं अजून काही नक्की ठरलं नाही. शांती करायची का नाही ते सुद्धा ठरलं नाही. तशी फारशी अशी तयारी झालेली नाही.
असं कसं होईल? शांती करायलाच पाहिजे. लग्नाच्या आधी एखाद्या दिवशी शांती करावी लागणार ना. आपण उद्या तयारी चालू करू, नंतर घाई नको. तयारीसाठी मी यादी आणली आहे. यादी? कसली यादी? शांतीसाठी कुणाकुणाला आमंत्रणं द्यायची त्याची यादी. 15 जणांची यादी तयार आहे. 15 जण? वामनराव संतापले. आपण थोडक्यात शांती कशी करता येईल किंवा मुळात ती टाळता कशी येईल हा विचार करत असताना ही वंदना खर्च वाढवत बसली आहे. तुम्ही चिडू नका हो. वंदना, दाखव बरं यादी. वंदनानं पटकन पर्समधनं यादी काढली. 15 जणांची यादी होती. त्यात काका, मामा, मावशी, चुलत बहिणी, पुतण्या, मावस बहिणी वगैरे मंडळी होती आणि जमल्यास यांनाही बोलवायचं या सदरात आणखीन 5 जण होते. जुने नवे शेजारी, वनिताची एक मैत्रीण, वंदनाच्या 2 मैत्रिणी यांचाही समावेश होता. म्हणजे एकूण 20 जण होत होते. आता यांच्याकडे कुठे जात बसणार? शांतीची तारीख अजून ठरलेली नाही. लग्नाची कामं पडलेली आहेत. पत्रिका वाटणं, खरेदी करणं, देवकार्य, सजावटवाल्याला ऑर्डर देणं, फराळाची पूर्वतयारी. वेळ आहे कुठे? नाही, तुम्ही येऊच नका ना. मग मी एकटी जाऊन येते. या सगळ्या घरी जाऊन येते. भराभरा जाऊन येते. सगळ्यांना शांतीचं आमंत्रण देऊन येते. शांतीची तारीख ठरली की नाही मग नंतर फोनवर सगळ्यांना सांगता येईल. आमंत्रणं मात्र प्रत्यक्ष जाऊन दिली पाहिजेत. वामनरावांना वंदनाचा राग आला. आपण शांती टाळावी म्हणत असताना ही शांतीच्या नावानं कामं वाढवत बसली आहे. आमंत्रणं द्यायला स्वतः जाणार म्हणते. हिची मुलं येऊन इथं दंगा घालणार, मारामाऱ्या ओढवणार आणि ही आमंत्रणं देत फिरणार. आमंत्रणं मात्र भराभरा देत फिरत्या. 2 तासात 5-6 घरं पालथी घालते. पण जाईल तिथं चहाड्या सांगत बसणार, बातम्या काढत बसणार. सगळीकडं बिस्किटं, फरसाण, टोस्ट, चकली, भडंग, चहा, कॉफी, सरबत, ऑरेंज, ताक यातलं काहीतरी ढोसणार, खाणार. कुठेही नको म्हणणार नाही. पोटात बहुरंगी मिश्रण तयार होणार. नंतर त्याचे परिणाम होणार. चहाड्या बातम्या आहेतच. वामनराव फार चिक्कूपणा करतात. मंदाताईकडची माणसं चांगली आहेत. वनिता एवढी कामं वाढवते पण मला मदतीला बोलवत नाही. सरळ येऊ नको म्हणून सांगते. आमंत्रण पत्रिका किती जणांना वाटणार आहेत म्हणे. सगळं सांगत बसते. अर्चनाची आधीची काही भानगड नाही आहे ना. हल्ली काही सांगता येत नाही. वामनराव हुंडा किती घेणार आहेत काही अंदाज आहे का? विराटचं 3 वर्षापूर्वी एका मुलीबरोबर लफडं होतं. तिचं लग्न होऊन गेलं ते बरं झालं. मंदाताईंकडे एवढा पैसा कुठनं आला? नवरा सरकारी अधिकारी होता. पैसे खात असणार. तो वारला बिचारा. अशी अनेक विधानं वंदना करून सगळीकडे गैरसमज पसरवणार, आगीत तेल ओतणार. ही वंदना म्हणजे वैताग आहे. वंदना मध्येच म्हणाली, अगं पहिली आमंत्रण पत्रिका ज्योतिबा देवस्थानला अर्पण करायची असते. हो माहिती आहे. मग ज्योतिबाला जाणार असशील की? गेलं पाहिजे. मी येणार. तू? मग ज्योतिबाला जाऊया. वाटेत येताना कासववाडीला थांबूया. तिथे सावित्री आत्या आणि वनमाला यांना भेटूया आणि मग परत येऊया. वनिताच्या पोटात गोळा आला. सावित्री आत्या म्हणजे अलख निरंजन बाबांची भक्त. ती आपल्याला बाबांकडे घेऊन जाणार. लग्नासाठी बाबांचे आशीर्वाद लागणार. अलख निरंजन बाबा मग निराळी कर्मकांड सांगणार, कामं वाढवणार, खर्च वाढवणार. मागे एकदा वंदनाबरोबर वनिता सावित्री आत्याकडे गेली होती. तेव्हा सावित्री आत्यानं दोघींना अलख निरंजन बाबांकडे नेलं. तो नाना संकट दूर करतो असं सावित्री आत्या म्हणत असे. बाबांकडे अनेक भक्त आले होते. ते भक्त जमलेल्या सगळ्यांना श्री अलख निरंजन म्हणजे परमेश्वर आहे, तो विघ्न दूर करतो, मनातल्या इच्छा पूर्ण करतो, सर्वांना सुखी करतो असं सांगत फिरत होते. अलख निरंजन बाबांच्या दर्शनाचं शुल्क 1000 रुपये होतं. बाबा फक्त 1 मिनिट दर्शन द्यायचे आणि तू जीवनात सुखी होशील, आनंदी होशील असा आशीर्वाद द्यायचे. त्यानंतर माणूस जीवनात सुखी व्हायचा म्हणे. अर्थात ही सावित्री आत्याची समजूत होती. तिने आपल्या मुलाला चांगली नोकरी लगेच मिळो ही इच्छा व्यक्त केली होती. बाबांनी आशीर्वाद दिला. त्यानंतर सावित्रीबाईचा मुलगा 5 वर्ष बेकार होता. 5 वर्षानंतर त्याला खाजगी ऑफिसात कारकुनाची मध्यम नोकरी मिळाली होती. आता ज्योतिबा देवस्थानला गेलं की सावित्री आत्या, अलख निरंजन बाबा हे सगळं घडणार. वंदनाबरोबर ज्योतिबाला जाणं टाळलं पाहिजे. त्यात आणि वंदना वनमालाच्या घरी जाऊया म्हणते. वनमालाच्या घरी गेलं की तिचा आग्रह दांडगा. ती आधी स्टोव पेटवणार, चहा करणार, बिस्किटं देणार. मग इतक्यात कुठं निघालात असं म्हणत त्या एकमेव स्टोववर शिरा करणार, उपीट करणार, ते देणार. ते खाऊन झाल्यावर असं कसं घरी जाणार, आता जेवण करून चला म्हणणार. वंदनाला मनातनं जेवायचं असतं,
पण एका स्टोव्हवर चपात्या, भात, भाजी, उसळ, आमटी, मसाले भात, साखर भात, सांडगे करायला किती वेळ लागणार हे लक्षात घेता ते शक्य नसतं. तरी आपलं आजच घरी जायची काय घाई आहे, आज राहा उद्या चला, हे वनमालाचं पालुपद असतंच. आणि वंदनाची तिथे राहायचीही तयारी असते. ज्योतिबा देवस्थानचा कार्यक्रम तिच्याबरोबर करायचाच नाही वनितानं ठरवलं. तरी अजून आपण मंदाताईंच्या घरी जाऊन येऊया असं वंदना म्हणाली नव्हती. वधूपक्षाच्या घरी लग्नाच्या आधी जाणं हा तिचा आवडता छंद. वधूला पाहणं, वधूपक्षाच्या 4 माणसांच्या ओळखी करून घेणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्या माणसांत आपलं इम्प्रेशन मारणं, त्यांच्याशी जवळीक साधणं हे तिचे उद्योग. आणि मग लग्नाच्या दिवशी सतत वधूपक्षाच्या माणसांसमवेत राहून वरपक्षाच्या म्हणजे स्वतःच्या नातलगांना चकित करायचा प्रयत्न करणे हा वंदनाचा छंद. पण आता लोकांना स्वभाव आधी माहिती झालाय, त्यामुळे कोणी आता चकित होत नसत. गोविंद गुरुजींना कधी बोलवणार? गोविंद भटजी सगळं व्यवस्थित करतात, मध्येच वंदना म्हणाली. वनिता सटपटली, कारण गोविंद भटजी आले की वंदना आधी त्यांना ताब्यात घेणार, त्यांना सूचना देणार. सगळं यथासांग पार पडलं पाहिजे. भटजी मामा वेळ लागला तरी चालेल, सगळे विधी व्यवस्थित करा. इडापिडा टळल्या पाहिजेत, विघ्न दूर झाली पाहिजेत, खर्च वाढला तरी चालेल. शांतीसाठी काय काय सामान आणून ठेवावं लागतं ते आधी सांगा, सामानाची यादी द्या, आम्ही आणून ठेवतो. 11 भटजींना आम्ही आमंत्रणं द्यायची असतील तर आधीच सांगून ठेवा, भटजी मामा आम्ही त्यांच्या घरी जाऊन देऊन येतो, अशा ती सूचना देणार. भरमसाठ कामं वाढवणार, हिला आत्ताच रोखून ठेवलं पाहिजे. गोविंद भटजी कुठे येणार आहेत? मग ते बर्वे का कर्वे भटजी येणार आहेत. कोण हे बर्वे का कर्वे? वंदनाचा नाराजीचा सूर. अगं ते मंदाताईंचे भटजी आहेत, सगळं तिने ठरवलंय ना, तेच आमच्या घरी येऊन शांती करणार. अगं मग बरं झालं, आपण असं करूया, आपण आत्ताच्या आत्ता मंदाताईंच्या घरी जाऊ, तिथे तो कर्वे का बर्वे भटजी त्याला बोलवू. शांतीसाठी काय काय करणं आवश्यक आहे हे त्यांना मी सांगते. आता शांतीसाठी काय आवश्यक असतं हे भटजीनं सांगायचं असतं, अशी वनिताची समजूत. पण ही वंदना भटजींना 4 शब्द सांगणार या कल्पनेनं वनिता चकित झाली. त्यांच्या घरी जायचं? वनिताच्या कपाळावर आठ्या आल्या. अगं मग तेवढी मंदाताईंची ओळख होईल ना. वनिताच्या छातीत धस्स झालं. ओळख म्हणजे काय ते वनितानं ओळखलं. वंदना ओळख करून घेणार, मग लग्नापूर्वी त्यांच्या घरी 2-4 वेळा एकटी जाणार, जवळीक वाढवणार, हुंडा, मानपान, लग्न खर्च वगैरेच्या बातम्या काढणार. मंदाताई सुद्धा उत्साहानं हे सगळं वाढवून सांगणार, वर्णन करून सांगणार. वंदना मग मंदाताईच्या नातलगांच्या ओळखी करून घेणार. नाही नाही नको, त्यांच्या घरी नाही जायचं, त्या कडक आहेत, भयंकर कडक आहेत. कोणी घरी आलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. अगं मी सुद्धा त्यांच्या घरी जात नाही. जायचं नाही म्हणतेस होय? छे, तुझे सगळे नातलग असलेच बाई, अजिबात जायचं नाही त्यांच्याकडे. वंदना निराश झाली तरी सारे मनोरथ तिला धुळीत गेल्यासारखं वाटायला झालं. असे नात्यातल्या अनेक घरात तिचे मनोरथ धुळीला मिळत असत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अर्चना घरातनं पळून गेली हे समजल्यावर मंदाताई हादरली. तिने अर्चनाच्या खोलीत शोधलं, सगळीकडे शोधलं, अर्चना तिला कुठेही दिसेना. मंदाताईंनी मग मोजक्या 2-3 नातलगांना आणि अर्चनाच्या एका खास मैत्रिणीला फोन केला, पण अर्चना कुठे गेली हे कोणालाच माहिती नव्हतं. जास्त गाजावाजा होऊ नये म्हणून तिने इतर नातलगांना फोन नाही केले, ओळखीच्या लोकांनाही तिने फोन नाही केले. 6 महिन्यांपूर्वी अर्चनाचा एक काळा दाक्षिणात्य मित्र अधनमधनं घरी यायचा. अर्चना त्याच्याबरोबर हसत खेळत गप्पा मारायची. पण अर्चनाचं लग्न ठरलंय हे समजल्यापासून तो यायचा बंद झाला होता. तो काळा आणि अर्चना प्रचंड गोरी. मंदाताईंना त्यांची जोडी अजिबात मान्य नव्हती. पण आता अर्चना घरात नाही ही बातमी वामनरावांना कळवणं भाग होतं. बातमी कळवावी का 2 दिवस वाट बघावी? अर्चना कदाचित परत येईल या विचारात त्या पडल्या, पण कदाचित ती बातमी इतरांकडनं वामनरावांना समजेल, गैरसमज वाढत जातील, आपण बातमी लपवलंय हे उघडकीला येईल, त्यामुळे वामनरावांना कळवलंच पाहिजे. मग तिने हिरमुसल्या तोंडानं अर्चना घरात नसल्याची बातमी वामनरावांना कळवली. वामनरावांना हादरा बसला. त्यांनी ती बातमी वंदनाला कळू न देता हळूच वनिताला सांगितली. वनिताच्या पायातलं अवसान गळालं. मग अर्चनाच्या चारित्र्याबद्दल दोघात कुजबूज झाली. ही बातमी विराटला सांगूया म्हणून ते दोघं विराटच्या खोलीपाशी आले. खोलीचा दरवाजा उघडा, पण खोलीत विराट नाही. वामनराव सटपटले. त्यांनी घरात सगळीकडे शोधलं, विराट कुठेच दिसेना. मग ते विचारात पडले.
विराट काय पळून गेला काय? विराटला हे लग्न मान्य नव्हतं काय? विराटचं 3 वर्षांपूर्वी एका लठ्ठ सिंधी मुलीबरोबर प्रेम होतं, पण नंतर तिचं लग्न एका गुजराथ्याबरोबर झालं. पण त्या सिंधी मुलीचं अजूनही विराटवर प्रेम आहे काय? कधी कधी विवाहित महिला जुन्या प्रियकराबरोबर पळून जातात, कधी घटस्फोट घेऊन जुन्या प्रियकराबरोबर राहतात. काय होईल काही सांगता येत नाही. ती सिंधी मुलगी गेली 3 वर्ष याच गावात होती ना. विराट अर्चनाबरोबर तर पळून गेला नसेल ना? नाही, पण तो अर्चनाबरोबर कशाला पळून जाईल? त्याचं आणि अर्चनाचं तर लग्न ठरलंय, लग्नाची तारीख ठरली आहे, इकडे लग्नाची तयारी चालली आहे. मग तो अर्चनाबरोबर का पळून जाईल? आता हे लग्न मोडलं तर आपण आजपर्यंत केलेला खर्च फुकट जाणार, पण त्याआधी आपला खर्च वाढणार आहे. विराटला शोधण्यासाठी फोन करणं, इकडं तिकडे फिरणं, चौकशी, यात नाही का खर्च वाढणार? आणि त्यात आपण पोलिसात गेलो तर आणखीन खर्च वाढेल. विराट आपण परत येईल असं म्हणून त्यांनी कोणाला फोन केले नाहीत. वनितानं वंदना मागे लागल्यावर सुद्धा फोन केले नाहीत. पण मंदाताईंना मात्र कळवलं पाहिजे हे त्यांना समजून चुकलं. 4 तास गेल्यानंतर मात्र अर्चनाचा मंदाताईंना फोन आला. अगं आई, आम्ही सुखरूप आहोत बरं का. आम्ही? आम्ही म्हणजे कोण कोण? अगं आई, आम्ही म्हणजे आम्ही दोघं. त्यातली एक तू कळली, दुसरा कोण? का? अगं अगं आम्ही दोघं म्हणजे आम्ही दोघं, मी आणि विराट. विराट होय? हो, विराटच. अगं मग तुला पळून जायचं होतं तर विराट बरोबर कशाला गेली? म्हणजे ताई तसं नाही. विराट बरोबर तुझं लग्न होणार आहे ना, पळून कशाला जायचं असं म्हणायचंय मला. लग्न होणारच की. आम्ही पळून आलो त्याला कारण आहे. अगं पण ज्याच्याबरोबर लग्न ठरलंय त्याच्याबरोबर पळून जायचं, त्याला काय कारण? म्हणजे मला असं म्हणायचंय, आई मी तुला कारण सांगू का? हे बघ, शांती करणं आम्हाला दोघांना मान्य नाहीये. अर्चनानं प्रचंड मोठा बॉम्ब टाकला आणि ती पुढे म्हणाली, हे बघ, आम्हा दोघांना शांती मान्य नाही, माझ्या भावी सासू सासऱ्यांना शांती मान्य नाही. आम्ही इथे एका लॉजवर आलोय. तुम्ही शांती रद्द केल्याचं मला 1 तासात कळवा. तुमचा शांती करायचा हट्ट कायम असेल तर आम्ही इथे आत्ता लग्न करणार देवळात जाऊन. कुठल्या देवळात जातोय ते सांगणार नाही. आम्हाला ही शांती मान्य नाही. हिंदी सिनेमातल्याप्रमाणे एकदम विजा कडाडल्या, ढगांचा प्रचंड गडगडाट झाला, जोराचा वारा सुटला, बंगला हेलकावे घ्यायला लागला. वर टांगलेलं झुंबर जोरजोरात हालायला लागलं. आम्हाला शांती मान्य नाही, आम्हाला शांती मान्य नाही, हे वाक्य चहूबाजूनं मंदाताईंच्या कानात घुमायला लागलं आणि मंदाताईंनी नाही म्हणून ओरडत कानावर हात धरले, कान झाकून टाकले. शेवटी युद्धानंतर होतो तसा तह झाला. विराट, अर्चना आणि मंदाताई या 2 पक्षांमध्ये तह झाला. 2 अटी. पहिली अट शांती करायची नाही, दुसरी अट वेगळं रिसेप्शन करायचं नाही. शांती करायची नाही ही अट मंदाताईंनी मान्य केली, पण रिसेप्शन करायचं नाही ही अट मान्य करण्यात मंदाताई काही तयार होत नव्हत्या. बराच वेळ फोनवरून वाद झाल्यानंतर रिसेप्शन थाटामाटात करायचं, रिसेप्शन अगदी थोडक्यात करायचं, हे 2 मुद्दे मागे पडून रिसेप्शन मध्यम पद्धतीनं करायचं, हा मध्यमवर्गीय तोडगा सगळ्यांना पसंत पडला. वामनरावांनी, वनितांनी हे मुद्दे काय आनंदानं मान्यच केले. आणि मग 20 मे या दिवशी विराट आणि अर्चनाचं लग्न तथाकथित थाटामाटात पार पडलं. श्रोते हो, ही होती सुभाष सुंठणकर सरांची कथा आणि चांगलीच जिरली. कथा तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून कळवा तुम्हाला कथा कशी वाटली ते, आणि ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.